सातवा वेतन आयोगाचे प्रलंबित हप्ते व महागाई थकबाकी ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याबाबत परिपत्रक जाहीर। सातवा वेतन आयोगाचे प्रलंबित हप्ते व महागाई थकबाकी ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याबाबत राज्य शासनाकडून महत्त्वपूर्ण परिपत्रक जाहीर करण्यात आलेले आहे। सदर परिपत्रकानुसार राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील सेवानिवृत्त शिक्षकांचे व केंद्र प्रमुख यांचे सातवा वेतन आयोग थकबाकी प्रलंबित राहिलेले तिसरा व पाचवा हप्ता व सेवानिवृत्त शिक्षकांचे महागाई भत्ता थकबाकी ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक सादर करण्यात आलेले आहे। सदर परिपत्रक हे माननीय शिक्षण संचालक पुणे यांच्या दिनांक 30 जानेवारी 2024 व दिनांक 12 जुलै 2024 रोजीच्या संदर्भाधीन पत्रानुसार जिल्हा परिषद अंतर्गत सेवानिवृत्त शिक्षकांचे सातवा वेतन आयोग थकबाकीचे तिसरा, चौथा व पाचवा हप्ता तसेच महागाई भत्ता ही देयके ऑनलाईन शालार्थ प्रणाली अंतर्गत अदा करण्याकरिता अनुदान प्राप्त झालेले आहे। त्या अनुषंगाने प्रथम प्राधान्याने सेवानिवृत्त शिक्षकांचे सातवा वेतन आयोग थकबाकीचे प्रलंबित तिसरा, चौथा, पाचवा हप्ते तसेच महागाई भत्ता थकबाकी देयके तयार करून सदर देयके पंचायत समितीमधील लेखा विभागातून तपासणी करून सदर देयके शालार्थ प्रणाली अंतर्गत पेंडिंग बिल टॅब मध्ये ऑनलाईन पद्धतीने दिनांक 2 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। तसेच त्यासोबतच सेवानिवृत्त शिक्षकांचे शालार्थ प्रणालीमध्ये खाते क्रमांक व IFSC कोड बरोबर असल्याबाबत खात्री करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे। याबाबतचे परिपत्रक आपण सध्या स्क्रीनवर बघत आहात। धन्यवाद। अशा प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती, लेटेस्ट आणि सविस्तर GR तसेच नवनवीन घडामोडी, नवीन परिपत्रक, शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपणापर्यंत पोहोचेल। ब्रह्मांड न्यूज नेटवर्क, अकोले, अहमदनगर।